ज्यावेळेस माझं जुनं दुकान बाहेर होतो, राहायला समोर मल्हारी मार्सन बिल्डिंग मध्ये होतो, त्यावेळेस आप्पाशेठ समोर राहायचे. दुकानात कायम वर्ग गाड्याची धावपळ, पण कधी काही अडचण झाली, ट्रॅफिक जाम राहायची, तर आप्पाशेठ यांनी कधीतरी तिकडच्या समस्या सोडवलेल्या आहेत. धावून यायचे कोणतेही आमच्यावर प्रसंग येऊ. असे आप्पाशेठ जे खंडोबाचे परम भक्त, आज खंडोबा त्यांनीच ते विलीन झालेले आहे. मागं काही भक्तांनी सांगितलं की त्यांचा 10वा पौर्णिमेला ज्यावेळेस जेजुरीची काठी येते त्यावेळेस येतो. मी आज आप्पाची मला फार प्रकारसाठी आत्ता आठवण झाली. तिथं अग्निदान देताना जी तिथं गर्दी उसळली होती, अर्धा तास तिथं गर्दी कंटिन्यू होती, कोण माप हलायला तयार नाही. आज जर आप्पाशेठ असते तर नक्कीच त्यांनी त्यांच्या आवाजात इतका दम होता. ज्या खंडोबाच्या आरत्या चंपाशेतीला व्हायच्या, गर्दी व्हायची, आप्पाशेठी सांगितलं आवाजात एका हातात बाजूला सारखा लाईनी नाही, तसले लाईनीच घ्यायचे. परंतु आजची इथं गर्दी आवडता तयार नाही, आता खाली गर्दी झालेली आहे. असे आप्पाशेठ धर्मवीर तर होतेच, परंतु एक चांगले मित्र होते. कोणाच्याही गरीबाच्या कुटुंबाला कोणत्याही समस्या राहो, नगरपालिकेचा राहो, कोणाच्याही राहो, जरी सत्तेवर नसती तरी त्यांचा इतका नगरपालिकेत दरारा होता तर निश्चित त्यांच्या शब्दाला तिथं नगरपालिकेत मान होता. कोणत्याही समस्या लगेच सोडवल्या जायच्या. असे आप्पाशेठ आज आमच्यात नाही. मी संगमनेर मर्चंट बँकेच्या वतीने, संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने व संगमनेर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कारखानी परिवाराच्या तर्फे पण मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. आणि ग्रामीण भागातून कोणताही माणूस कोणतीही अडचण घेऊन कधी आला तर आप्पाशेठकडे तो हक्काने जायचा. आणि आप्पाशेठने तो आलेला माणूस कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे याचा कधीच विचार केलेला नाहीये. आप्पाशेठ त्यांच्या दृष्टीने जी मदत त्या माणसाला करता येईल ते करायचे. आणि जर आप्पाशेठच्या ओंकारेश्वरचा जरी इतिहास बघितला तर संगमनेरातील बरेचसे पुढारी, म्हणजे एक फॅक्टरी होती आप्पाशेठ म्हणजे नेतृत्व तयार करण्याची, बरेचसे पुढारी ओंकारेश्वरवरून तयार झालेले. आप्पाशेठचे आमच्या घरच्यांना मार्गदर्शन असायचं. ते मित्र होते आणि मित्राचा सल्ला ते प्रत्येकाला चांगला द्यायचे. एकाच पक्षाचे एकनिष्ठ राहिले. खंडोबाचे निश्चित भक्त होते. गोरगरिबांवर काही वेळ आली, अनेक वेळा त्यांनी कोणी दवाखान्यात ऍडमिट असेल त्याला डबा सुद्धा पोचलेला आहे. एवढे प्रेमळ आणि योग्य सल्ला देणारे हे सर्वांचे मित्र गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर जी दुःखाची कळा पसरलेली आहे त्यातून सावरण्याची संधी त्यांना देऊ. मी माझ्या कुटुंबातर्फे आणि संगमेश्वर शहरातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना अखेर निरोप देण्यासाठी प्रयत्न आले. आपल्या सर्वांनाच या केशकर परिवाराच्या वतीनं, त्याचप्रमाणे अखेरच्या मित्र परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. त्याचं कारण असं की आपले जे काही स्नेहाचे सन्मान, परिवाराचे जे मैत्रीचे सन्मान आपण जे ठेवलेले आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या मित्रांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो बोलतो. याबरोबर भाऊ जाकरी राहताय म्हणणार त्यानंतर शेवटच्या 2 श्रद्धांजली होणार आहे. जे अभिजित शेख यांना श्रद्धांजली अर्पण. तर आपण आज श्रद्धांजली अर्पण जे कार्यकर्ते जे घडवलेले त्यापासून एक मी आहे सांगायचं आणि बोलायपेक्षा शेवटचं जे स्वप्न होतं शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात त्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून एकत्र येऊन गोरगरिबांची कामं केली पाहिजे. त्याच्यानंतर खंडोबाचं जे मंदिर आहे, जसं आपल्या विश्वकरांनी सांगितलं की जे स्वप्न होतं खंडोबाच्या मंदिरावर आपला सोन्याचा कळस बसवायचा आहे, तर तुमचं जे आपण सर्व मिळून स्वप्न साकार करू अशा इच्छा मी व्यक्त करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आमदार आनंद भाऊ खताळ व श्रद्धांजली अर्पण करतो. शेवटचे 2 श्रद्धांजली तिकडे आलो का नाही. उपस्थित शेवगापूर बंधून आले वगैरे अनेक वक्त्यांनी आपणच्या बाबतीमध्ये इथे सर्व आठवणीचा पाढा वाचलेला आहे. आज इथे प्रत्येक जण जो आलेला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या आठवणी येऊनच या ठिकाणी उभा आहे. मी बसल्यानंतर माझ्यासमोर आमचा एक शिवसैनिक भूमिका देत होता. आमची एक वहिनी मुलगी देऊन
व्यक्त करत होती आपल्या भावना. असे इतके प्रत्येकाच्या मनामध्ये इथे बसलेल्या प्रत्येकाच्या उभ्या असलेल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणजे आपण ही सर्व मनं जोडली आपल्या कार्यकर्तृत्वाने. उभ्या आयुष्यामध्ये माणूस कसा जगला याचं चित्र आपल्या सर्वांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. परंतु आपण थोडक्यात सांगितलं तर अन्यायाविरुद्ध झुंज देणारा, आपण न्याय मिळवून देणारा आणि खऱ्या अर्थानं गरिबीच्या वेदना जाणणारा. जी माणसं गरिबीची वेदना जाणतात ती गरिबासाठी मनापासून काम करतात आणि म्हणून गरिबीच्या देशापासून मनापासून हा काम करणारा आमचा भव्य दिव्य कार्यकर्ता आज आपल्याकडे हरवलेला आहे. सर्वांच्या मनामध्ये दुःख आहे. जन्ममरणाचा फेऱ्यातून कुणाला सुटका नाही. परंतु या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे यांची जी कार्यकर्तृत्वाची जी काही पहचान आहे ती प्रत्येकाला जर मनात जपली तर आपल्या आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांच्या शिवसैनिकांच्या स्मरणामध्ये राहील. परंतु मी या ठिकाणी खूप बोलता येईल, खूप सांगता येईल, पण ती वेळ नाही. अनेक गोष्टी आहेत. परंतु या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं, तमाम जनतेच्या वतीनं, आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीनं, परंतु या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकर्ते इथे आहेत. सर्व कार्यकर्त्यांच्या सर्व पक्षांच्या वतीनं मी अत्यंत मनापासून माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आप्पा केसकर परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक असेल, मित्रपरिवार असेल, लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना हवासा वाटणारा आज आपला आप्पा शेठ आपल्यातून गेले. गेल्या कित्येक दिवसापासून आप्पा शेठांची एक लढाई सुरू होती आणि यामध्ये सर्वांना वाटत होता का निश्चित मला सुद्धा विश्वास होता का आप्पा शेठ बरे होऊन लवकर पुन्हा आपल्यामध्ये येतील आणि जी 1 आणि 2 तारखेला आपली मला जी त्यांची खंडोबाप्रती निष्ठा आहे तर निश्चित उल्लंघन बघतं की यात्रा उत्सवापर्यंत ती देतील. कारण मागच्या आठवड्यातच आमच्याकडे सांगितलं होतं तर आता बरं वाटतं. परंतु काल अचानक आप्पा शेठला त्रास झाला. एक वेगळा अनुभव म्हणून आप्पा शेठने या संगमनेरमध्ये कामाच्या माध्यमातून बसवंताला आज ग्रामीण भागातील असेल, शहरातील असेल, मला वाटतं होतं आम्ही कॉलेज जीवनामध्ये असताना आप्पा शेठ यांची क्रेज निर्मिली होती आणि आप्पा शेठकडे गेलेला माणूस आप्पा शेठची कामाची पद्धत होती. कोणाला घेतल्यानंतर जय महाराष्ट्र म्हणून आप्पा त्याला लहानांपासून मोठ्यांना साथ घालत होते. आप्पा शेठ सर्वांना साथ घालत होते. मधल्या कालावधीमध्ये केसकर परिवारावरती खूप त्रास देण्याचा त्यांना प्रयत्न झाला. परंतु आप्पा शेठ त्यातून सुद्धा पुढं खंबीरपणे पुढे आले आणि त्या कुटुंबाला सुद्धा त्यांनी आधार देण्याचं काम केलं. आज एवढं मोठं केसकर परिवार, एवढं त्यांचे पत्नी असेल, भाऊ असेल, आज या सर्वांनी खरंच या आप्पा शेठच्या जाण्यामुळे आणि त्या परिवाराचे घटक आम्ही सुद्धा आहोत. आमच्यावरती सुद्धा आप्पा शेठच्या जाण्यामुळे दुःख निर्माण झालं. ज्या पद्धतीने स्वप्न गेल्या कित्येक वर्षापासून आप्पा शेठनी बघितलं होतं त्या संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, ज्या पाया त्यांनी रचला होता तर पूजा झाली. 2 मिनिटं सुद्धा स्वतःचा निकाल आला त्यावेळेस आप्पा शेठ यांना जो आनंद झाला होता तो आनंद खूप मोठा होता. कारण आप्पा शेठनी सुद्धा मधल्या कालावधीमध्ये सामाजिक राष्ट्रीय जीवनात काम करताना आप्पा शेठ सुद्धा त्यांच्या परिवारावर खालच्या पाठीवर येऊन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता. तरी आप्पा शेठ त्यातून पुढे आले होते. ज्यावेळेस त्यांना त्रास झाला मला आठवतं त्यांच्या शक्तीच्या मुळे स्वतः त्या दिवशी मी स्वतः तिथं खंडोबाच्या लग्नासाठी गेलो आणि आप्पा शेठला त्रास झाला. शेठ गाडीमध्ये घेऊन त्यांना दवाखान्यामध्ये गेले. 2 दिवसांनी आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब संगमनेरला आले होते. त्यावेळेस साहेबांनी व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा आप्पा शेठच्या सर्व पद्धतीची चौकशी केली आणि जी काय मदत लागेल ते आपण करू असा शब्द दिला होता. आता सुद्धा आप्पा शेठ पुण्या येथे हॉस्पिटलला ऍडमिट असताना
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी वेळोवेळी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. मला ज्यावेळेस रात्री अंकुशनी सांगितलं की आपल्याकडे आपल्यामध्ये राहिले नाही, एकनाथराव शिंदे साहेबांना फोन केला आणि साहेबांना सांगितलं साहेब आपला एक संगीत आपल्याला सोडून गेला. त्यांनी या संगमनेरमध्ये परिवर्तनाचा विचार, परिवर्तनाची जी सुरुवात त्याचा पाया रचला होता. आज ती तो म्हणता येईल आपल्याला स्वतःचा वृक्ष लावला होता, त्याचा मोठा वृक्ष झाला, परंतु आज आत्ताशेठ कुणी आमच्यामध्ये नाही याची निश्चित आम्हाला समजतो. आज आत्ताशेठच्या गाण्याने केसेकर परिवार असेल आमच्या शिवसेना परिवारावरती जे दुःख झालं त्याची निश्चितच सावरणं अवघड आहे, परंतु मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करत तर या दुःखातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळत, तसेच आत्ताशेठच्या पवित्र अशा आत्म्याला शांती मिळावी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. असं काम चालते. आत्ताशेठला आज्ञाही दिला नाही. जमलेले संगमनेर शहरवासीय आणि तालुक्यातून आलेले तमाम शिवसैनिक आणि आत्मावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी, तो 85-86चा काळ जो आता जयाशेठनी सांगितला ती वस्तुस्थिती आहे की ज्यावेळी गाव खेड्यातला माणूस संगमनेरला यायचा त्यावेळी त्याला जर काही अडचण आली, त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, टिबल सीट पकडलं, काही दवाखान्याची अडचण आली तर त्यावेळी जी दावा 2-4 समोर होती त्यामध्ये आप्पाशेठ असतील, जयाशेठ असतील, रावसाहेब असेल, कैलास असेल, कुंदनसिंग परदेशी असतील, या मंडळींनी गाव खेड्यातल्या माणसाला मायेचा हात दिला, प्रेमाची साथ दिली आणि त्यातल्या त्यात आप्पाशेठ म्हणजे सगळ्यात मोठं साबळेचं ठिकाण. कुणी ओंकारेश्वरला गेलं की अर्धा कप चहा हा निश्चितपणानं आप्पाकडे असायचा. इतकंच नाही तर किती धावपळ असली तर त्या कार्यकर्त्याला ते विचारणार तू काहीतरी खातो का, कारण पोटात भर तर कामाला जोर, त्या आप्पासाहेबांची ही आप्पाची कायमच त्या म्हणजे खरं घोषणा होती, पोटात भर तर कामाला जोर. आणि कोणताही माणूस असो, तो शिवसैनिक असो, तो आमचा गवंडी कामगार असो, सेंटरिंगवाला असो, सुतार काम करणारा असो, पेंटिंग काम करणारा असो, या सगळ्यावर आप्पांनी एक बंधुत्व प्रेम केलं. आता आमच्या गावाने त्यांनी म्हटलं की कोणालाही जी अडचण शहरामध्ये येईल, म्युन्सिपाल्टीचा दवाखाना त्या काळात चालू असायचा, पोस्टमास्टरच्या अडचणी यायच्या, त्या सगळ्या कामामध्ये आप्पा स्वतःच्या तन मन धनाने उभा राहायचा आणि ती शिकवण आप्पाने आप्पाच्या परिवाराला दिली. माझ्या गावातला एक तरुण एक दिवस रात्री वारला आणि अचानक मी सुद्धा मोटरसायकलवर जात असताना त्या कुटुंबाचा फोन आला की असं असं झालेलं आहे, तो मुलगा वारलाय, पोस्टमार्टम करायला देत नाही. तर मला म्हणजे आजही तो प्रसंग आठवतो. थंडीची रात्र होती, कैलास वास्तवरे आणि आप्पाशेठ ते आम्ही सगळे रात्री 2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून राहिलो. 2 वाजता आम्हाला ते प्रेत ताब्यात मिळालं आणि 2 वाजल्यानंतर आम्ही पहाटे जाऊन त्यांना बदला तो अंत्यविधी केला. त्या दरम्यानच्या काळामध्ये ना आप्पांना पाणी पिलं, ना चहा पिलं, ना नाश्ता केला. फक्त त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आप्पा आणि कैलास शेठ त्यावेळेस त्या ठिकाणी थांबले आणि असं निस्वार्थी प्रेम करणारा माणूस हा या तालुक्याला, या शिवसेनेला आणि या संपूर्ण परिसराला लाभलेला होता. आप्पा गेले, आमचा अतिशय जवळचा मित्र गेला. त्या ठिकाणी आज संजय मोरे असतील, संजय कबाडे असतील, ही सगळी मंडळी यांच्यावर आमच्यावर खरं म्हणजे खूप प्रेम केलं आप्पाने. आणि आप्पाने जो सगळ्यांना विनंती आहे की पुढे या, थोडस आमच्या यात्रा आलेली आहे. बोलावं काय शब्द बोलावे, खरोखर त्यांच्या पोटी मी जरी जन्म घेतला नाही पण माझ्यासाठी एक खंबा एकदम म्हणतात ना, खंबीर जी साथ आहे शिवसैनिकाची, असा आमचा धर्मवीर. खरोखर आपणसाठी किती बोलावं, शब्द अपुरे आहेत. अतिशय सुसंस्कारी आणि मी सगळ्यांना गर्वानं सांगू इच्छिते, प्रत्येक महिला भगिनीच्या वर अन्यायासाठी लढणारं एक दबंग व्यक्तिमत्व म्हणजे आप्पा होते. मी माझ्या जीवनातली एक अविस्मरणीय मला जेव्हा आप्पांचं कळालं तर माझ्या डोळ्यातले अश्रू थांबले ना, की खरोखर माझी आई हॉस्पिटलमध्ये होती, मी तिचा डिस्चार्ज घेऊन उद्या होणार होता. मी म्हटलं नाही डॉक्टर मला जायचंय, काही हालत नाही, मला आप्पांकडे जायचं. अहो जन्ममृत्यू तुमचं आमचं सगळ्यांचं आहे, पण जीवनात आल्यानंतर काहीतरी करून जायचं. आणि या व्यक्तीने माझ्यासाठी काय केलं तर माझ्या अतिशय शिवसेनेचं काम करत असताना जी जी संकट उभी राहिली, कोणी खोटे आरोप केले, कोणी खोट्या बातम्या लावल्या, पण या खंबीर नेतृत्व आणि एकमेव असा मर्द होता हा संगमनेरमध्ये. एक देशी दारूचं दुकान मी बंद केलं होतं, माझ्यावर खोटे आरोप आले, 50 लाखाच्या
खंडणीचे असे शिवसेनेच्याच काही लोकांनी टाकले, पण हा मर्द खरा मर्द होता, हा एकटा मर्द माझ्या पाठीमागे उभा होता आणि म्हणाला की काय होईल ते होईल, पण ताई मी तुझ्या मागे आहे, तू तुझ्या आई वडिलांसाठी जे कष्ट करते तुझ्या पाठीमागे मी खंबीर उभा आहे. ही सत्यता. त्यांच्या आई वडिलांचा मी धन्यवाद देते की असा धर्म वीर जन्माला तुम्ही घातला की आई बहिणींच्या भगिनींच्या हक्कासाठी न्यायासाठी असे आप्पा लढत राहिले आणि खंबीर एकमेव मर्द असा संगमनेरमध्ये मला गर्व वाटतो अशा मर्दाचा की अशा त्यांचं नेतृत्व त्यांचे संस्कार सगळ्यांनी घेतले पाहिजेत की पक्ष कोणताही असो, महिला कोणत्याही पक्षाची असो, कोणतंही संकट जर आलं तर त्या संकटावर कसं त्यांच्या खंबीर त्या महिलेच्या मागे उभं राहायचं हे आपणकडून शिकलं पाहिजे. या ठाण्यामागाला खरोखर खूप खूप वंदन करते. असे अनेक सुपुत्र असं म्हणजे मी यांच्या पावलावर पाऊल ठेवून अशा प्रत्येक या ठिकाणी मी आलेल्या सगळ्या बंधूंना आणि भगिनींना सांगू इच्छिते, असा भाऊ आपल्याला पाहिजे की समाजामध्ये कोणतंही संकट आलं तर असा भाऊ, मग तिथं तुम्ही पक्ष बघू नका, तुम्ही तिथं काय बघू नका, त्या बहिणीच्या मागे खंबीर उभे राहा. हीच आदरांजली आपणना होईल. मी सगळ्या बंधूंना या ठिकाणी सांगू इच्छिते, खरोखर संगमनेर हे अतिशय म्हणजे खूप काही संकटांनी हे आहे, पण तुम्ही सगळ्यांनी सगळ्या बहिणींच्या मागे उभे राहा, एक भाऊ म्हणून उभे राहा, आप्पांसारखे उभे राहा. बापांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या गव्हाणे परिवाराकडून आणि माझ्या शिवसेना परिवाराकडून.